हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत असा चना मसाला. तुम्ही बघू शकताय भाजी ती किती मस्त अशी झालेली आहे. आणि याच्यामध्ये आपण बटाटे पण वापरलेले आहेत, त्यामुळे भाजी घट्टसर पण होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. तुम्ही बघू शकता इथे मस्त आहे आपली भाजी आजची. चला रेसिपीला सुरुवात करूया. कुकर गरम करून घेतला, त्याच्यामध्ये तेल गरम करून जिरं टाकून घेतलं. जिरं छान फुललं आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. इथे मी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला, तो टाकून घेतला. आणि कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकल्यामुळे भाजीला चव छान येते. आणि हे मस्तपैकी आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता मी एक पिकलेला टोमॅटो टाकला आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्या. हिरव्या मिरच्या टाकल्यामुळे पण चव छान येते भाजीला. थोडीशी कोथिंबीर टाकून मस्तपैकी आता हे आपल्याला अर्धा 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. आणि 1 मिनिट झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकून घेऊया. बटाटा आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल, पण बटाटा टाकल्यामुळे भाजीला चवही छान येते आणि घट्टसरपणा येतो. आणि इथे मी कांदा, लसूण, खोबरं, अद्रक याचं वाटण करून घेतलेलं आहे. आणि हे वाटण कच्चंच वापरलेलं आहे. आपण इथे थोडीशी कोथिंबीर पण टाकली होती. आता हे वाटण मी याच्यामध्ये टाकून घेतलं. छानपैकी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण वाटण कच्चं आहे ना, त्याच्यामुळे अद्रक लसणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे. आता मसाले टाकूया. थोडीशी हळद टाकून घेतली, थोडीशी धनिया पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार इथे लाल तिखट टाकायचं आहे. आणि टोमॅटो वापरलेला आहे, त्यामुळे लाल तिखट मी थोडंसं जास्त टाकणार आहे. आणि आमच्या घरी तसे भाज्या तिखटच खातात. माझे 2 मुलं आहेत, त्या मुलांना पण तिखटच पाहिजे असतं. आणि आता लाल तिखट टाकून झालेलं आहे. एकदा हे परतून घेऊया आपण. आणि हे मिश्रण आता आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. बटाट्याच्या फोडी मोठ्या केल्या आहेत, त्याच्यामुळे मी त्या मसाला तयार करतानाच टाकून घेतलेला आहे. तुम्ही नंतर टाकला तरी चालेल. आणि इथे मी आता टाकून घेतलेला आहे छोले मसाला. छोले मसाला टाकल्यामुळे या भाजीची चव एकदम छान येते. तुम्ही नसेल टाकलं तर एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप छान मस्त लागते भाजी. चवीनुसार आता इथे मीठ पण टाकून घेतलं मी, थोडीशी जिरा पावडर पण टाकून घेतली. व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान असा रंग आलेला आहे. मस्त अशी मसाल्याला तर्री सुटलेली आहे, म्हणजेच तेल सुटलं आहे. मसाला आपला इथे झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते पण याच्यामध्ये मी टाकून घेतलं. थोडासा मसाला राहिलेला असतो ना, तो पण वाया नाही गेला पाहिजे. थोडंसं पाणी टाकून आता हे मस्तपैकी एक उकळी आणून घेतली. आणि आता याच्यामध्ये आपल्याला चणे टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा मिनिट छान हे मिक्स करून घ्यायचे चणे मसाल्यामध्ये, म्हणजे मग ते खाताना छान लागतात. आता अर्धा मिनिट भर हे असंच परतून घेतलं. परत एकदा आता मिक्स करून घेऊ. म्हणजे परतून घेतलं आणि अर्धा मिनिट तसंच राहू दिलं आणि परत आता एकदा हे मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी. इथे मी 1 ग्लास पाणी वापरणार आहे, कारण मला जास्त रसा ठेवायचा नाही. त्यामुळे तुम्हाला जर रसा ठेवायचा असेल तर 1.5 ग्लास पाणी तुम्ही इथे करू शकता. तुम्ही कन्सिस्टन्सी पण बघू शकता इथे रश्याची. आता हे मिक्स करून झाले व्यवस्थित. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडीशी आता या पाण्याला उकळी आलेली आहे. आणि या स्टेजला आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे. आणि याच्या आपल्याला लो टू मिडियम हीटवरती 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता 5 शिट्ट्या झालेल्या आहे. मी कुकर थंड करून घेतला. आता उघडून बघूया आपण. किती मस्त अशी भाजी झालेली आहे, किती छान तर्री आलेली आहे. आणि मस्त अशी गरमागरम आपली चना मसाल्याची रेसिपी इथे तयार झालेली आहे, एकदम सोप्या पद्धतीने. आणि कुकरमध्ये बनवल्यामुळे एकदम कमी वेळेत पण तयार होते. तुम्ही जवळून भाजी बघू शकताय किती मस्त अशी दिसते. आणि ही भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत आणि इवन म्हणजे पुरीसोबत खूप छान लागते. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. तर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आपण याच्यामध्ये छोले मसाला टाकला ना, त्याच्यामुळे भाजीची चव एकदम दुप्पट वाढते. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. आणि चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.